1900 रुपये मुद्दलाचे 10.6% दराने 2 वर्षाचे व्याज किती? यासाठी आपल्याला सूत्राचा उपयोग करावा लागेल। त्यासाठी सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला मुदत छेदामध्ये 100। तर बघा मित्रांनो, मुद्दल दिलेली आहे आपल्याला 1900 रुपये आणि दर दिलेला आहे 6 आणि मुदत दिलेली आहे 2 वर्षे। म्हणजे आपल्याला किमती टाकून घ्यायच्या। काय येईल? मुद्दल आहे 1900 रुपये गुणिला दर आहे 6 गुणिला आणि मुदत आहे 2 वर्षे छेदामध्ये जसे तसे 100। आता बघा भाग देऊ, कॅन्सलेशन होईल, खालचे 2 शून्य कटतील, वरचे 2 शून्य कटतील। तर आता 19 गुणिले 6, 19 गुणिले 6 किती होतील? 114 गुणिला हा 2 बरोबर 114 गुणिले 2 होईल 228। हे आलं आपलं सरळ व्याज।